नमस्कार मित्रांनो, पामेस्ट्रीच्या पहिल्या भागामध्ये आपण आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य पामेस्ट्रीमध्ये कसे दर्शवते हे समजून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण आपले आर्थिक व वैवाहिक जीवन म्हणजेच नातेसंबंध ह्याबद्दल आपल्या हातावरील रेषा काय दर्शवतात हे समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर आजच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला पुन्हा एकदा आलेले आहेत डॉक्टर सागर पटवर्धन सर. तुमचे लोकमत भक्तीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही काय सांगाल, आपली जी भाग्यरेषा आहे ती भाग्यरेषा नक्की काय दर्शवते आणि भाग्यरेषा म्हणजे काय? जसं आपण जीवनरेषा मस्तक रेषा बघितलं तसं भाग्यरेषा ही जनरली सुरू होताना खाली बेसपासून सुरू होऊ शकते आणि मधल्या बोटाकडे जाते. आता भाग्यरेषेमध्ये इतक्या प्रकारच्या व्हरायटी असतात की म्हणजे असं म्हणू शकतो की जेवढी माणसं आहेत तेवढी भाग्यरेषा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. फायनली जी शनीच्या उंचवट्याकडे म्हणजे मधल्या बोटाकडे जाते हातामध्ये आणि स्ट्रेट असते त्याला आपण भाग्यरेषा म्हणतो. आता मी असं पाहिलेलं आहे की काही मल्टी मिलेनियर लोक आहेत पण त्यांच्या हातात भाग्यरेषा नाही. आणि मी असं बघितलं की एक वॉचमन आहे आणि त्याच्या हातावर एकदम ठळक भाग्यरेषा आहे. सो हे कन्फ्युजिंग आहे की भाग्य आपण म्हणतो पण त्याच्यामध्ये पैसे कुठे आहेत आणि ज्यांच्या हातावर नाहीये ते म्हणजे करोड रुपये त्यांच्याकडे आहेत अवेलेबल किंवा कमावतात. सो भाग्यरेषा हे फक्त पैसे दाखवत नाही, रादर पैसे दाखवतच नाही. भाग्यरेषा तुमचं कामाच्या प्रती असणारं कमिटमेंट किती आहे हे दाखवतो. भाग्यरेषा तुमचा प्रवास कसा चालू आहे म्हणजे तुमचा रोड बंपी आहे का इझी आहे ते दाखवतो. आणि भाग्यरेषा तुमच्या कामाची तुम्हाला मिळणारी जी कंटेंटमेंट आहे ते दाखवतो. आता असं धरून चला की एखाद्या व्यक्तीकडे हजारो करोडो रुपये आहेत. पहिली गोष्ट त्याला काम करण्याची गरजच नाहीये, मेन मोटिवेशनच नाहीये. सो बरेच वेळा असं दिसतं म्हणजे अर्थात सगळ्या संपत्तीवान असणाऱ्या लोकांमध्ये मोटिवेशन आहे असं काही मला म्हणायचं नाहीये, पण त्यांच्याकडे बेसिक मिळवण्याचं मोटिवेशन नाहीये कारण ऑलरेडी सगळं आहेच. सो अशा लोकांच्या हातामध्ये भाग्यरेषा नाही म्हणजे त्यांचं भाग्यच नाही असं नाही. दुसरी गोष्ट, ज्याच्या हातामध्ये भाग्यरेषा स्पष्ट खोल आहे याचा अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये दिशा ठरलेली आहे. कारण रेषा या डायनेमिक असतात. सो कुठलीही गोष्ट जी डायनेमिक असते ती तुम्हाला डायरेक्शन दाखवते. सो ज्यांच्या हातामध्ये रेषा नाही आहे, भाग्यरेषा नाही आहे, त्यांचा अजून ठरलेलं नसतं की मला कुठलं काम करायचं. अच्छा, असं पण हात असतात का ज्याच्यात भाग्यरेषा नाही? अच्छा. मग आता त्याच्यामध्ये असं आहे की कधी कधी भाग्यरेषा उशिरा सुरू होते, 35, 36, 37 वर्ष. आपण एक स्केल तयार करून तेही काढू शकतो की कुठल्या वयाला ही रेषा सुरू होणार. तर जेव्हा भाग्यरेषा अवेलेबल नसते तेव्हा माणूस कन्फ्युज असतो की मला काय करायचं नक्की. इट्स लाईक ही इज डुईंग एव्हरीथिंग बट हेडिंग नो वेअरच्या सिच्युएशन मध्ये असतो. आणि ज्याची सुरू होते त्याच्यामध्ये त्याला दिशा मिळते. भलं त्याच्यामध्ये त्याचा आउटपुट किती आहे हे दुसऱ्या फॅक्टर ठरवतात पण ऍटलीस्ट दिशा मिळाल्यामुळे त्याला सुरू होते. म्हणून भाग्यरेषा आणि पैसा ह्याचा ऍक्च्युली काही संबंध नाही. संपत्ती भरपूर असणाऱ्या आणि अतिशय कमी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये भाग्यरेषा कधी कधी आहे पण नाही पण दोन्ही आहे. कारण ती तुमची मेंटॅलिटी दाखवते. आता एखाद्याच्या हातामध्ये भाग्यरेषा अशी तुटक आहे तर त्याचे दोन अर्थ होतात. तो जे काम करतोय ना त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही किंवा त्याला जेवढं आउटपुट पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि जेव्हा खोल रेषा होते तेव्हा आयदर तो पॅशन त्याचं जे आहे ते कम्प्लीट झालंय, त्याला आवडतंय ते तो काम करतोय, किंवा त्याला भरपूर मोबदला मिळतोय, त्याला विचार करायची गरज नाही. सो हे भाग्यरेषेच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे एका याच्यामध्ये आपण त्याला घेऊ शकत नाही. पण येस, पैसा आणि भाग्यरेषेचा डायरेक्ट काही संबंध नाही. मग तुम्हाला पैसे किती मिळणार, तुम्ही किती श्रीमंत होणार हा प्रश्न तर परत राहिला. सो सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 7 ग्रह आहेत, राहू आणि केतू सोडून द्या, राहिलेले 7 ग्रह आहेत. त्यातले 3 ग्रह तुमच्या हातामध्ये स्ट्रॉंग असतील तर यू आर लाईक अर्निंग ॲव्हरेज इन्कम. सो तुम्हाला खाणं पिणं राहणं घर गाडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. दॅट्स इट. आणि 3 पेक्षा जास्त म्हणजे 4 ते 5 मोर दॅन ॲव्हरेज. आणि ज्यांचे 6 किंवा 7 उंचवटे जनरली ते आपल्याकडे येत नाहीत भविष्य बघायला कारण एव्हरीथिंग दे गॉट इन देअर लाईफ, दे डोंट नीड ॲडवाइस ऑफ एनीवन. सो पॉइंट इज तुमचे किती उंचवटे स्ट्रॉंग आहेत ह्या नंबर्सवर तुम्ही फायनान्शियली किती वर जाणार आहे हे समजतं. नॉट अपॉन द फेट लाईन, भाग्यरेषेवर नाही. त्याच्यामध्ये उलट पण आहे. कधी कधी असं होतं की एखादाच उंचवटा आउटस्टँडिंग असेल तो सुद्धा तुम्हाला, त्याला आम्ही राजयोग म्हणतो, तो राजयोगामध्ये म्हणजे
हॅव्हिंग ऑल फॅसिलिटीज इज राजयोग. तो घेऊन जाऊ शकतो. राजयोग म्हणजे काय, जे साती ग्रह आणि म्हणजे उंचवटे असलेले. त्यातला एक जरी स्ट्रॉंग असेल आणि तो आउटस्टँडिंगली स्ट्रॉंग असेल, त्याच्यावर शुभचिन्ह आहेत, सगळ्याच गोष्टी त्याच्याशी निगडीत पॉझिटिव्ह आहेत, तरी पण तो तुम्हाला हाईटला घेऊन जाऊ शकतो. पण ऍव्हरेज मध्ये आपण 3 म्हणू, ऍव्हरेज इन्कम 3 पेक्षा जास्त असेल तर आउटस्टँडिंग. सो तुमच्या हातात रेषा आहे नाही, डझंट मॅटर, एवढे उंचवटे असतील तर तुम्ही त्या स्थितीमध्ये असता. सो अशी फायनान्शियल कंडिशन ग्रहांवरनं समजते. आणि त्याच्यामध्ये पण परत डिमार्केशन आहे. ज्युपिटर म्हणजे गुरु आणि सूर्य हे आउटस्टँडिंग वेल्थ दाखवतात. व्हीनस, मून अँड मर्क्युरी म्हणजे शुक्र, चंद्र आणि बुध हे सेकंड ऑर्डर मध्ये आहेत. मंगळ थर्ड ऑर्डर, शनी सगळ्यात शेवटी. सो आता तुम्ही एखाद्याचा हात पाहिला आणि त्याच्यामध्ये शनीचा उंचवटा स्ट्रॉंग आहे, ऑफकोर्स ही विल बी वेल्दी, बट आफ्टर द एज ऑफ 36. आणि एखाद्याच्या हातामध्ये सूर्याचा उंचवटा पाहिला, तो जर उत्तम असेल, ऍट द एज ऑफ 22 ही अर्न्ड एव्हरीथिंग. सो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही पद्धतीने आपण माणसाची वेल्थ चेक करू शकतो. आणि मग तुमच्या रेषा ठरवतात की तुमचा रोड कसा आहे. बरोबर. तर सर, आता ज्यांची भाग्यरेषेमध्ये काही समज आहेत, करेक्ट नाही आहे, किंवा सगळे ग्रह स्थिती बरोबर नाही आहे, तर त्यावर काही उपाय तुम्ही सुचवाल का? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप चांगले उपाय आहेत. अर्थात जे ग्रह आपले वीक आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही उपाय असतात, ते उपाय आपण करू शकतो. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पालन देवता नावाची एक देवता आहे. त्याच्यामध्ये खरं सांगायचं 5 देवता असतात ज्या कॅल्क्युलेट आपण करतो. ग्रामदेवता, कुलदेवता, धर्मदेवता, इष्टदेवता, पालन देवता. ह्या देवतांचं स्वरूप हे ग्रंथामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. म्हणजे ते आम्हाला शोधायला, म्हणजे आम्ही स्वतः बनवण्याची गरज नाही. जे सियर्स होते, म्हणजे ज्यांना दूरदृष्टी होती, किंवा जे आपण म्हणू जीवनमुक्त ऋषी होते, त्यांना ऑलरेडी समजले की कुठल्या ग्रहाशी कुठल्या देवतेचं कनेक्शन आहे. सो इट इज मेड बाय देम, नॉट बाय डॉक्टर सागर. सो पहिली गोष्ट, तर आपण उपाय करताना पालन देवता, जे एक स्त्रीचं स्वरूप असतं, देवतांमध्ये पण पुरुष आणि स्त्री आहे, बरोबर, तर पत्रिकेवरनं कॅल्क्युलेट करता येते की तुमची पालन देवता कोण आहे, आणि तिचा फॉलो करणं, तिला उपायाच्या माध्यमातून. म्हणजे आता एखाद्याची अन्नपूर्णा देवी असेल तर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणणं, दर्शन घेणं, किंवा त्याचे काही डिटेल उपाय आहेत ते चालू केले तर डेफिनेटली फायदा होतो. पण ह्याच्यात एक मुद्दा मला अंडरलाईन करायचा आहे की पालन देवता इज लाईक अवर मदर, टेकिंग केअर ऑफ आवर फायनान्सेस, ऑलवेज लुकिंग ॲट. अँड बिकॉज शी इज अ फॉर्म ऑफ फिमेल, पहिला उपाय मी हे सांगतो की तुम्ही महिलांचा सन्मान करायला सुरुवात करा. मग ती तुमची आई असू दे, बहीण असू दे, पत्नी असू दे, मुलगी असू दे, कारण ते स्त्रीचं स्वरूप आहे, तेच तुमचं फायनली पालन पोषण. कारण शक्ती ही देवीपासूनच येत असते. सो पहिली गोष्ट तुम्ही घरापासून सुरुवात करा, उपाय नंतर करा, पण पहिला जर तुम्ही रिस्पेक्ट दाखवू शकला तर दॅट विल ओपन अप युअर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तिथं ओपनिंग मिळेल. तुम्ही उपाय करताय आणि जे स्त्रीचं स्वरूप आहे, जे आईच्या स्वरूपात आहे, बहिणीचं स्वरूप आहे, पत्नी, त्यांच्याशी तुम्ही डिसरिस्पेक्टफुली वागताय, आय डोंट थिंक इट वर्क्स. बरोबर. आपल्या हातामध्ये आपण जे काही बोलतो आहे ते आणि आपल्या पत्रिका हे मॅच होतं का? 100%. म्हणजे आता तुम्ही दोन्ही बघता, बरोबर, तर तुम्ही आपला हातातल्या रेषा, समज आता माझा हात बघितला आणि माझी पत्रिका बघितली, तर त्यामध्ये दोन्हीमध्ये साम्य येतं का? 100%. अच्छा. ज्योतिष अँड हस्तसामुद्री, दीज आर जस्ट टूल्स. हे वेगवेगळे टूल आहेत टू रीच द परफेक्शन. सत्याकडे जाण्याचे हे रूल्स आहेत. खरं म्हणजे या दोन्ही शास्त्रांची निर्मिती झाली हे फायनल सत्य शोधण्यासाठी. म्हणजे माझा उद्देश काय आहे, मी आता इकडे जन्माला आलोय, मी काम करतोय, सगळं करतोय, पण माझा फायनल उद्देश काय हे समजण्यासाठी ही टूल्स आहेत. पण ही टूल्स असल्यामुळं ती एकाच माणसाची वेगवेगळ्या टूल्सनी जे अनालिसिस केलं जातं ते फायनली करेक्ट यायला पाहिजे. शास्त्र करेक्ट आहे, ऍस्ट्रॉलॉजर मे बी गडबड असू शकतो. सो माय पॉइंट इज, ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक ह्यांचे कॉन्ट्रोवर्शियल रिझल्ट कधी येत नाही, डेफिनेटली सेमच येतं. म्हणजे जे आपण वेगवेगळ्या लोकांना दाखवलं तरी मोर ऑर लेस सिमिलर असेल. हे बघा, नियम तर ज्योतिषमध्ये सेम लिहिलेले आहेत, ते यायला पाहिजेत सेम.
आता ते येत नाही, आता ते तर त्या व्यक्तीवर जो इंटरप्रिटेशन करतो. बरोबर. दॅट्स वाय असं म्हटलं जाते की ज्योतिष इज ऑलवेज परफेक्ट, नॉट ज्योतिषीज. ऍस्ट्रॉलॉजर गडबड असू शकतो, त्याचा अभ्यास चुकीचा असू शकतो किंवा त्याचं पण जे कॅल्क्युलेशन rules- चुकू yes, शकतं. पण जे रूल्स लिहिले आहेत म्हणजे त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे कधीच चुकीचं असू शकत नाही. त्याचं इंटरप्रिटेशन करणारा माणसाची बुद्धी आहे शेवटी. बरोबर. त्याचा अनुभव कमी असेल, त्यांनी गुरूंकडे शिक्षण घेतलं नसेल, गुरूंचा त्याला आशीर्वाद नसेल, तर मे बी तो रॉंगली प्रेडिक्ट करू शकतो आणि ऑब्व्हियसली ते केल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण त्याला भोगायला लागतात. तर सर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तर तुमचा प्रवास कसा सुरू झाला किंवा तुमची अचानक ह्या हस्त सामुद्रिक शास्त्राबद्दलची उत्सुकता कशी निर्माण झाली आणि कसे तुम्ही ह्या क्षेत्रात आलात, काय सांगाल? ऍक्च्युली मला म्हणजे तसं म्हणलं 8वी-9वी पासूनच त्याची आवड होती. पण पहिल्यांदा आवड मग जस्ट आपलं एक मजा म्हणून कॉलेजमध्ये वगैरे असताना आपण नाही का हात बघत बरोबर या पद्धतीने. पण जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा प्रॅक्टिस करताना असं लक्षात आलं की मी BAMS डॉक्टर आहे, त्यामुळे मी खेडेगावामध्ये प्रॅक्टिस सुरुवात केली. तिथं मला असं लक्षात आलं की एक पॅटर्न आहे आणि मी एका पॅटर्नच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे चॅलेंजेस संपून गेले आणि लाईफ एक सुरी झालं. म्हणजे पेशंट येणार तेवढ्या पुरतं करायचं, जर सिरियस झाला तर मला ते रेफर करायला लागायचं, कारण माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये तेवढंच आहे. बरोबर. मग मला असं वाटलं की लाईफ मध्ये काही चॅलेंजिंग नसेल, हे असं सगळं एकसुरी होणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सो आय थॉट की चला आपण हे एक्सप्लोर करून बघू. आणि मग वेगवेगळी लोकांनी वेळोवेळी मदत केली, वेगवेगळी पुस्तकं रेफर केली आणि मग त्याचा अभ्यास आणि मग प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे खरं म्हणत की लोकच माझ्यासाठी सगळे गुरु बनले, ज्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून मला समजलं. आणि प्लस माझे स्वतःचे गुरु श्री श्री रविशंकरजी, त्यांनी मला ब्लेस केलं ऍस्ट्रॉलॉजी पामिस्ट्री दोन्हीसाठी. त्या माध्यमातून माझी प्रगती ऍक्च्युली याच्यामध्ये झाली असं मी मानेन. वा, छान. म्हणजे तुमचा लेफ्ट हँडच्या रेषा जरा जास्तच ठळक व्हायला लागल्या. जसं तुम्ही आता सांगितलं, तुम्ही राईट हँडेड आहात वाटतं. तर तुम्ही म्हणत जसं सांगितलं की हो, मला आता थोडं समजलंच ना आता. व्हेरी गुड. सर, आजकाल आपण आता हे आर्थिक स्थितीबद्दल तर समजलो, पण आपण आपल्या भावनिक स्थिती म्हणजे आपला इमोशनल जो अँगल आहे तो सध्या फारसा कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये फार कमी आपल्याला म्हणजे असं वाटत नाही की लोकांमध्ये एकमेकांबद्दल काही बॉन्डिंग आहे. ऑफिसमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, फार कॉम्पिटिटिव्ह जग झालं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की आपल्या हातावरील रेषा आपली भावनिक स्थिती म्हणजेच आपली इमोशनल कंडिशन किंवा आपले इमोशनल ॲस्पेक्ट कसे दर्शवतात? त्याला एक शब्द आहे, आपण म्हणतो इमोशनल कोशंट. म्हणजे इमोशनली तुम्ही कसं डील करता दुसऱ्यांची. हातामध्ये हृदयरेषेचा मगाशी उल्लेख केला, लाईफ लॉन्जिटिव्हिटी म्हणजे किती वर्ष जगणार आहे याच्या दृष्टीने केला उल्लेख. तर माणसाची हृदयरेषा आहे ही ऍक्च्युली त्याचे फिलिंग्स दाखवते. हाऊ यू फील अबाउट द वर्ल्ड, हाऊ यू फील अबाउट द पीपल, सर्कमस्टन्सेस अराउंड यू. तर सिंपल गोष्ट आहे की जर ती हृदयरेषा अतिशय उत्कृष्ट म्हणजे एकसारखी, विदाउट ब्रँचेस आणि जिथनं सुरू व्हायला पाहिजे तिथनं सुरू होऊन जिथं संपायला पाहिजे तिथं संपत असेल, तर इमोशनल कंटेंटमेंट हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर त्या माणसामध्ये येतो. आणि मग नो मॅटर्स की तुमच्या आयुष्यामध्ये काय होतंय, द पर्सन इज इमोशनली कंटेंटेड, सॅटिस्फाईड. आणि ह्याच्या विरुद्ध जर झालं तर मग असं दिसतं आपल्याला की भाऊ मस्तक रेषा चांगली आहे, सो इंटेलेक्च्युअली व्हेरी स्ट्रॉंग, प्रॅक्टिकली व्हेरी गुड इम्प्लिकेशन, लाईफ लाईन इज, सो हेल्थ इज गुड, फेट लाईन इज गुड, सो दॅट्स वाय फायनान्शियली तो व्यक्ती चांगला आहे. पण मग त्याला ह्याच्यामध्ये समाधान आहे का, तर तो प्रत्येक ठिकाणी असा मनामध्ये कंटेनमेंट नसल्यामुळं त्याला आम्ही काय म्हणतो डिससॅटिस्फाईड. म्हणजे सगळं आहे पण कशामध्ये समाधान नाही. सो ही हृदयरेषा त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्ही दुःखी राहू शकता. सो ह्याच्यावरचा जर उपायाचा विचार केला तर एक साधा उपाय, तसे हृदयरेषेसाठी उपाय बरेच आहेत, आता आपण इथे सगळेच सांगू शकत नाही, पण एक सिंपल उपाय की त्याच्यामध्ये सेवा. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता आणि ती मदत केलेला माणूस तुमच्याकडे ग्रॅटिट्यूडने बघतो, त्या क्षणी तुमचं इमोशनल क्वोशंट खूप हाय लेवलवर जातं. सो समाजामध्ये जाऊन सेवा करणे, जी गरजू लोक आहेत त्यांना मदत करणे,
आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता करणे, दॅट ऍक्च्युली इन्क्रीजेस युअर इमोशनल क्वेश्चन. कारण तिथं तुमच्या मनामध्ये कंटेंटमेंटची भावना पहिल्यांदा येते की बा आपण कुणाला तरी मदत केली आणि त्या माणसाचं लाईफ जे अडकलं होतं ते मी सोडवलं. ती कंटेंटमेंट अशी वाढत गेली तर तुमची हार्टलाईन ठीक होते. सो हार्टलाईनचा सिंपल उपाय सेवा. तर हार्टलाईन असते कुठे सर? हार्टलाईन जनरली गुरुच्या उंचवट्यापासून सुरू होते आणि ती ह्या एजला इकडे जाते. अच्छा. आणि त्याचा संबंध तुमच्या हार्टच्या ऍक्शनशी सुद्धा असतो. सो हेल्थ रिलेटेड, विशेष करून हार्ट रिलेटेड जे इश्यूज असतात, हार्ट अटॅक असेल किंवा कोलेस्ट्रॉल इन्क्रीजिंग असेल किंवा कोरोनरी आर्टरी डिझीज असेल, तो बऱ्यापैकी त्याच्यावरनं डायग्नोस किंवा ऍटलिस्ट प्रोग्नोसिस काय पुढे जाऊन समजा एखाद्याची बायपास सर्जरी झाली त्या टाइम लाईन मध्ये त्याच्या पुढची रेषा जर त्याची खूप वीक असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की बाबा प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, कारण हार्टलाईन इज नॉट गुड. सो तुम्ही कुठलंही असं काही हे करू नका की ज्याच्यामुळं प्रॉब्लेम्स वाढतील. फिटनेसवर लक्ष द्या. सर, आजकालच्या एवढ्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की मी करेक्ट करिअरमध्ये आहे का, किंवा कुठलं करिअर नक्की निवडावं ज्याने आपल्याला सक्सेस मिळायला थोडी मदत होईल, म्हणजे आपल्या भाग्यामध्ये तसं काही लिहिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? ह्याच्यामध्ये करिअर चॉईस मध्ये आपण जर गेलो तर तुमचे जे मगाशी मी प्लॅनेट्स वर्णन केले त्याच्यामध्ये जो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट प्लॅनेट असेल तो दर्शवेल की तुमचा कुठल्या साईडला कल आहे किंवा कुठल्या साईडला गेलं पाहिजे, किंवा हाताचा आकार, जे मी पहिल्यांदा मगाशी बोललो मागच्या भागामध्ये की आकार कसा आहे त्याच्यावरनं एक आपल्याला करिअरची दिशा मिळते. उदाहरणार्थ ज्युपिटर स्ट्रॉंग असेल तर मी म्हणेन की लिडिंग पोझिशन, मॅनेजर, ऍडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर, हे सगळे लिडिंग पोझिशन मधले लोक आहेत. ज्युपिटर स्ट्रॉंग असल्यावर तुम्ही ते करावं. असं प्रत्येक उंचवट्याचा करिअर पॉइंट ठरलेला आहे, तो आपण मार्गदर्शन म्हणून घेऊ शकतो. पण हातामध्ये एक बुध रेषा नावाची असते, त्याला मर्क्युरी लाईन म्हणतो. सो मर्क्युरी हा आपली जी करंगळी आहे त्याच्या खालचा जो भाग आहे तो मर्क्युरी, कुठली रेषा मर्क्युरीकडे जात असेल त्याला आपण बुध रेषा म्हणतो. सो बेसिकली बुध ग्रह हा ऍक्च्युली इट्स लाईक अ स्टुडंट, अँड स्टुडंट ऑलवेज वॉन्ट टू लर्न समथिंग. सो जेव्हा तुमच्या हातामध्ये बुधाचा उंचवटा किंवा बुध रेषा चांगली असते, सो कुठल्याही वयामध्ये तुम्ही एक स्टुडंट होऊ शकता. दॅट मीन्स यू आर ईगर अँड रेडी टू लर्न एनिथिंग. करेक्ट. सो मर्क्युरी रेषा म्हणजे बुध रेषा जर चांगली असेल हातामध्ये तर तो ऍडेड व्हॅल्यू लाईफ मध्ये करू शकतो. जसा एखादा माणूस नोकरी करतो, नोकरी करताना त्याची बुध रेषा चांगली, तो विचार करेल मी एखादा कोर्स कुठला करू, एखादा स्क्रॅच कोर्स करू का, एखादा कोर्स करून मी ऍड करू का ज्याच्यामुळे मला प्रमोशन पुढे मिळेल. बरोबर. सो मर्क्युरी रेषा आणि बुधाचा उंचवटा आणि बुध रेषा हे असणं खूप आवश्यक आहे, ज्याच्यामुळे माणूस स्वतःला अपडेटेड ठेवतो, बिकॉज ही कन्सिडर हिमसेल्फ लाईक अ स्टुडंट. त्यामुळे हातामध्ये बुध ग्रह जर नसेल डेव्हलप्ड किंवा रेषा पण चांगली नसेल तर तुम्ही ती बघा, माणसं एक सुरी लाईफ मध्ये जातात, त्यांना असं कधी वाटतच नाही, कारण त्यांना असं वाटत आता झालं बस. बुध हा एकदम तरुण ग्रह आहे, ग्रहांमध्ये पण वय असतं. हा इतका तरुण ग्रह की त्याला असं वाटतं की मी तरुणच आहे, त्यामुळे तो शिकायला तयार असतो. दॅट्स वाय मर्क्युरी लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इन्क्रीज युअर स्किल सेट्स. आता जसं तुम्ही आता ह्या एक्सप्लेन केलं की तसंच मला सांगा की आपल्या जॉब करताना किंवा आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये प्रत्येक जण तर आपल्या मनापासून काम करतो किंवा तो एक फोकस्ड काम करत असतो, पण आपल्याला कधी कधी असं काही लोकांना वाटतं की बाबा मला यश नाही मिळत, म्हणजे मी एवढा प्रयत्न करतो, मला अपेक्षित यश मिळत नाही, पण माझी काही अपेक्षा आहे की मला ह्या वर्षी प्रमोशन मिळावं किंवा काही अवॉर्ड मिळावं किंवा मला जॉब नवीन ऑफर यावी किंवा स्विच करावं किंवा जे काही आहे सॅलरीमध्ये वाढवावी. अशा ज्या काही आपल्या गोष्टी असतात तर त्यामध्ये तुम्ही काय सांगाल की कुठली आपली लाईन आपल्याला मदत करू शकते हे थोडं समजण्यासाठी? याच्यामध्ये सूर्याचा उंचवटा फार महत्वाचा ठरतो. आपली जी रिंग फिंगर आहे म्हणजे आपण अंगठी घालतो त्या फिंगरच्या खालची जी एरिया आहे त्याच्यामध्ये जर एक उभी रेषा असेल तर त्याला आपण सूर्यरेषा म्हणतो. सूर्यग्रहाचं वैशिष्ट्य काय तर तुम्ही जर बघितलं तर टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण असं बघितलं की सूर्य कधी टायमिंग चुकवत नाही, बरोबर, तर आपलं टायमिंग चुकत नाही, त्याच्यावर तर सगळं अवलंबून आहे. प्लस सूर्यामुळे सगळ्या प्रकारचे ऋतू होतात. सो व्हॉट इज प्रोड्युस्ड फ्रॉम अर्थ इज ओनली ड्यू टू सन, आणि त्याच्यावरच तर सगळं जग चालतं.
बरोबर. सो सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस अँड टायमिंग हे सूर्यग्रहावर अवलंबून असतं. आणि हेच जर एखाद्याच्या हातामध्ये सूर्यग्रह चांगला असेल तर त्याला टाइम हा फॅक्टर त्याच्या बाजूने असतो. सो एक्झाम्पल, मी काम करतोय, माझा कलिग काम करतोय, माझ्या हातामध्ये सूर्याचा उंचवटा आणि सूर्यरेषा चांगली, मला रिसोर्सेस आणि टायमिंग हे माझ्या कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे मी असं एक्सपेक्ट पण करत नाही आणि मलाच प्रमोशन मिळून जातं. द अदर पर्सन इज डुईंग लॉट ऑफ हार्डवर्क, पण मग त्याच्यामध्ये त्याला तो यश मिळत नाही. तर सूर्यग्रह हा तुम्हाला परफेक्ट टायमिंग, किंवा त्याला आमच्या भाषेत, सामान्य लोकांच्या भाषेत आपण त्याला लक म्हणू, म्हणताना हा माणूस लकी आहे. म्हणजे ऍक्च्युली काय, त्याला ज्या वेळेला जे पाहिजे ते मिळालं ना, त्यालाच तर आपण लक म्हणतो. बरोबर. सो टायमिंग अँड रिसोर्सेस, टू थिंग्स रिलेटेड विथ प्लॅनेट सन. सो सूर्यग्रह ज्याच्या हातामध्ये चांगला आहे, तर आम्ही तर बघताना असं बघितलं की बाबा सूर्यग्रह चांगला आहे, मग मी म्हटलं आता काही चिंता नाही, म्हणजे त्या माणसाचं सगळं आयुष्य प्रॉपर टाइमला आणि रिसोर्सफुल डेफिनेटली राहणार आहे. मग आता मग सूर्यग्रह जर नसेल एखाद्याच्या हातात, काय उपाय करायला पाहिजे? बरोबर. खरं म्हणजे सूर्यग्रहाचे जे उपाय जे असतात ना, ते इतके सिंपल असतात की तुम्ही, आम्ही किंवा सामान्य व्यक्ती पण समजून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, सूर्य वेळेला येतो, वेळेला जातो. बरोबर. तुम्ही टाइम बाउंड आहात का? सूर्य आपल्या कामामध्ये कधीच चुकत नाही. सो तुम्ही ड्युटीच्या बाबतीमध्ये तेवढे आहात का स्ट्रॉंग? तुम्ही डिसिप्लिन्ड आहात का? सूर्यामध्ये तेज आहे, तुमच्या बुद्धीचं तेज तुम्ही वेळोवेळी दाखवू शकता का? तुम्ही लर्नेड आहात का? ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतः चेक केल्या आणि प्रयत्न सुरुवात केले तर ऑब्व्हियसली सूर्य तुमचा स्ट्रेंथफुल आहे ना. उपायांच्या मध्ये जर आपण विचार केला तर पहिला उपाय मी सांगेन, सिंपल आहे पण लोकांना असं वाटतं त्याचं कसं काम होतं, सूर्यनमस्कार. हे जर सुरुवात केलं तर नुसतं लक नाही, शरीर पण चांगलं होईल. पुढे जाऊन थोडंसं म्हटलं तर गायत्री उपासना, गायत्री जी देवी आहे, सूर्य देवतेची शक्ती आहे, तिची उपासना, तुमच्या सूर्याची शक्ती म्हणजे गायत्री मंत्र येतो का? आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की काही लोक म्हणतात आम्ही गायत्री मंत्र किंवा ही गायत्री उपासना करू शकत नाही, आम्हाला ते जमणार नाही, किंवा काही गोष्टी अशा असतात की सगळ्यांनाच ते जमत नाही, मग त्यांनी काय करावं? तर असं काही नाहीये की फक्त गायत्री उपासना. सूर्यग्रह सिनियर्स, वडीलधारी माणसं आणि दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं हे दाखवतं. ते जरी केलं तरी तुमचं सूर्यग्रह वाढणार आहे. कारण सगळ्यांनाच वैदिक उपाय करायला जमतील असं नाही. त्यांना आपण वाऱ्यावर नाही सोडत, त्यांना आपण, त्यांचा चंद्र बिघडला असेल तर त्यांना आईची सेवा करायला सांगतो, शुक्र बिघडला असेल तर असं म्हणतो पत्नीला खुश ठेवा. सो असे उपाय आहेत की जे सगळ्यांना उपयोगी पडू शकते. सूर्यग्रहाचे हे उपाय आपण करू शकतो, त्याच्यामुळे सूर्याची स्ट्रेंथ वाढवू शकतो आणि मग त्या माणसाला योग्य वेळी योग्य गोष्ट मिळू शकते. आपण असं बऱ्याच वेळा ऐकतो की एखादी व्यक्ती लकी असते असं मानलं जातं की अरे ही व्यक्ती तर फार लकी आहे, त्याला जे पाहिजे ते मिळतं, त्याने विचार केला की त्याला मिळून जातं, किंवा त्याच्या प्रेझेन्सने सुद्धा आपल्याला, म्हणजे बाकी लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती लकी आहे, ही व्यक्ती माझ्याबरोबर होती म्हणून मला हे करण्यात मदत आली. तर मग त्यावर तुम्ही काय सांगाल? की त्यांची सूर्यरेषा खूप चांगली असते. त्यांची सूर्यरेषा चांगली असते म्हणजे याचा अर्थ असा की ज्यांचा सूर्य उंचवटा चांगला असतो, रेषा चांगली असते, त्यांना घेऊन तुम्ही एखाद्या कामासाठी जाऊ शकता, तुमचं अडलेलं काम ते निघून जाईल. वा, म्हणजे आपल्या हातातली जरी सूर्यरेषा वीक असेल तर ज्याच्या हातातली सूर्यरेषा स्ट्रॉंग आहे त्याला आपण घेऊन बरोबर झालं. ऑब्व्हियसली त्याचं तुमच्याबद्दल इंटेन्शन चांगलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आजकाल बरेच विवाहामध्ये, म्हणजे एकतर विवाह होण्यामध्येही फार लेट होतात, किंवा योग्य स्थळ मिळत नाही. योग्य स्थळ मिळालं तर त्यामध्ये आपल्याला त्या दोन म्हणजे नवरा बायकोमध्ये किंवा सासू सासरे पूर्ण फॅमिलीमध्ये ताणतणाव येतो. तर हे जे नातेसंबंधांमध्ये जे काही चॅलेंजेस येतात तर त्यावर आपण सामुद्रिक शास्त्राची कशी मदत घेऊ शकतो? ह्याच्यामध्ये म्हणजे हा विषय थोडक्यात सांगतो कारण तो खूप मोठा आहे. हो. पण जेव्हा तुम्हाला विवाह विषयी बघायचा असेल तर आपण जसं मगाशी आरोग्याविषयी बघताना फक्त जीवनरेषा बघितलं, पण विवाह ही अशी गोष्ट आहे की तो आपला एक धर्म आहे, म्हणजे आपल्याला तो पाळायचा आहे. कारण आपण दुसऱ्या पार्टनरला आपण आपल्याकडे घेऊन आलेलो असतो, सो तो तुमचा ड्युटीचा भाग बनतो. त्यामुळे तो एका रेषेवर अवलंबून नाही, संपूर्ण हात बघायला लागतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे गुरुचा उंचवटा, जो दोन व्यक्तींमध्ये अट्रॅक्शन, विच इज नॉट फिजिकल अट्रॅक्शन बट नॉन फिजिकल इमोशनल अट्रॅक्शन किंवा अटॅचमेंट ठेवण्यासाठी गुरुचा उंचवटा हातामध्ये उत्तम पाहिजे.
शुक्राचा उंचवटा हे 2 लोकांमध्ये असणारं फिजिकल अट्रॅक्शन दाखवतो, तो पण चांगला पाहिजे. चंद्राचा उंचवटा जो 2 लोकांमध्ये फॅमिली ग्रो करण्यासाठी महत्वाचा असतो, तो चांगला पाहिजे. आणि ऑन द टॉप ऑफ दॅट मस्तक रेषा चांगली पाहिजे. आणि हृदय रेषा हृदय रेषा परफेक्ट. मला बरंच समजायला लागलं. सो ह्या रेषा चांगल्या असतील, ह्या बॅकग्राऊंडवर मग तुम्ही विवाह रेषा जी ह्या साईडला असते, म्हणजे हृदय रेषा संपते तिथे आणि करंगळीच्या खाली. पण आता लक्षात घ्या, तुम्ही नुसते तिथं 2 रेषा बघितल्या किंवा 1 रेषा बघितली आणि ती वेडीवाकडी असेल, तर त्याच्यावरनं जर इंटरप्रिट करायला गेलं की बाबा ह्या माणसाचा विवाह वैवाहिक सौख्य चांगलं नाही, तर हे खूप रॉंग होतं. कारण समजा असं धरून चला की एखाद्याच्या हातामध्ये गुरु चांगला आहे, तर तो कमिटेड आहे, डेडिकेटेड आहे टुवर्ड्स हिज फॅमिली. चंद्र चांगला आहे, तो रिसोर्सफुल आहे. मस्तक रेषा आणि हृदय रेषा चांगली आहे, तो कंटेंटेड आहे, तो प्रत्येक डिसिजन प्रॉपरली घेते. आता ह्या बॅकग्राऊंडवर तिची विवाह किंवा त्याची विवाह रेषा बिघडली, डझंट मॅटर, अप्स अँड डाऊन्स होतील, पण ते व्यवस्थित निभावून नेतील. आणि आता याच्या उलटा विचार करा, एक विवाह रेषा आहे ती स्ट्रेट आहे, पण इकडे गुरुचा उंचवटा बिघडला, शुक्र उंचवटा नको इतका वाढला, चंद्र उंच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय रेषा बिघडली. म्हणजे इट्स लाईक ऑलवेज टेन्शन इन द मॅरेज. बरोबर. त्यामुळं विवाह रेषेचं इंटरप्रिटेशन करताना नेहमी या सगळ्या गोष्टींचा थोरली विचार करून मग सांगणं शहाणपणाचं ठरतं. काही लोक असं म्हणतात 3 रेषा म्हणजे 3 लग्न का, असं नसतं. पहिली गोष्ट म्हणजे हातामध्ये इमोशनल लेवलला 2 लोक जेव्हा एकमेकाला सिरियसली कन्सिडर करतात, त्याच वेळेस ती रेषा इंडिकेट होते. म्हणजे तुमच्या हातामध्ये समजा किंवा कुणाच्याही हातामध्ये समजा 2 रेषा आहेत, म्हणजे दॅट मीन्स दॅट पर्सन इज कन्सिडरिंग 2 पर्सन्स सिरियसली ऍज देअर इमोशनल कनेक्ट. डझंट मीन की तुम्ही दोन्ही व्यक्तींची लग्न कराल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण टाइम लाईन असतो. रेषा खाली असेल तर कमी एज लाईक 30, जशी रेषा पुढे जाईल करंगळीच्या साईडला तसं एज त्याच्यामध्ये स्केल वाढत जात. आता असं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एखाद्याच्या हातामध्ये शनीचा उंचवटा खूप स्ट्रॉंग आहे, शनी इज अ सेलिब्रेट प्लॅनेट, संन्यासी ग्रह आहे. केतूचा उंचवटा स्ट्रॉंग आहे, तो पण स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे. मग त्याच्या हातामध्ये 2 विवाह रेषा असतील तर मॅरेज म्हणायचं का नाही. म्हणजे पहिल्यांदा माणसाचा अंदाज घ्यायला पाहिजे. शनी आणि केतू स्ट्रॉंग असतील आणि शुक्र त्याला सपोर्ट करत असेल तर तो संन्यासाचा हात आहे, तो कसं मॅरेज कर. सो पॉइंट इज, म्हणजे मॅरेजच्या बाबतीमध्ये बघण्यासाठी पण इंटरप्रिटेशन करण्यासाठी थोरोली हात बघणं ही पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट. नंतर आता मॅरेज लाईनच्या बद्दल बोलायचं झालं तर जी फेंट मॅरेज लाईन आहे ती त्या व्यक्तीचा इमोशनल कॉन्टॅक्ट दाखवते, बट मे बी तो त्याचा एक साईडचा असू शकतो, दुसऱ्या व्यक्तीला माहित पण नाही. बरोबर. त्याला त्या व्यक्तीबद्दल भावना आहेत. आणि स्ट्रॉंग लाईन हे इंडिकेट करते की तो स्ट्रॉंग आहे, दॅट्स इट. आता त्याचं कन्व्हर्जन मॅरेज मध्ये होईल का नाही हे तुमचा गुरुचा उंचवटा दाखवतो, कारण गुरु प्रत्येक गोष्ट नियमानुसार करण्याचा प्रयत्न करतो. सो इमोशनल अटॅचमेंट इज देअर, वेदर इट इज कन्व्हर्टेड इन टू मॅरेज और नॉट, दॅट विल डिपेंड ऑन प्लॅनेट ज्युपिटर, व्हीनस, मून, हेडलाईन, हार्टलाईन. सो मॅरेजच्या दृष्टीने इंटरप्रिटेशन करताना ही काळजी घ्यायला लागेल. काही लोक हे नुसतं अप्लाय करतात. आता मी असाही हात बघितलेला आहे एका व्यक्तीचा की ज्याची 3 मॅरेज झाले आणि त्याच्या हातामध्ये मॅरेज लाईन जिथं असते तिथं मॅरेज लाईन नाहीच आहे. सो आय वॉज कन्फ्युज. मी त्याला म्हटलं की तुम्ही मॅरेजचा प्रश्न विचारायला आलाय का. तो म्हटला हो, पण 3ऱ्या मॅरेजचा. म्हटलं 2 मॅरेज. आय वॉज कम्प्लिटली कन्फ्युज. पण मी जेव्हा त्याला विचारलं त्याच्या आयुष्याबद्दल तेव्हा असं लक्षात आलं की मॅरेज इज जस्ट त्याच्या दृष्टीने पैसे मिळवणं किंवा समाजाला दाखवणं, ह्याच्यासाठी त्याला पत्नीची गरज आहे, फक्त रेप्युटेशन साठी. सो त्याच्या हातावरती सेन्सिटिव्हिटीच नाहीये. सो तुम्हाला ओव्हरऑल त्या माणसाची मेंटॅलिटी बघून मग मॅरेज लाईन विषयी आपल्याला इंटरप्रिटेशन द्यावे लागतील. ऑब्व्हियसली हार्ट लाईन चांगली असेल तर त्या माणसाचं मॅरेज लाईफ चांगलं राहू शकतं. काही वेळेला काही लोकांचं लग्न कधी होणार हा खूप कॉमन क्वेश्चन असतो की कुठल्या वयात लग्न होणार आहे किंवा बाबा 35 झाली पण अजून लग्न ठरत नाही आहे. तर त्यावेळेला आपण हस्तसामुद्रिक शास्त्राने कशी मदत घेऊ शकतो. 2-3 गोष्टी आहेत. फेट लाईन हे तुमचं भाग्य पण आहे. हो. आणि भाग्य हे पत्नीशी रिलेटेड पण असतं, विवाहाशी रिलेटेड असतं. बरोबर. त्यामुळे कधी कधी भाग्यरेषेवर एखादी नवीन लाईन जेव्हा येते
ती टाइम लाईन आपण मॅच करू शकतो मॅरेजसाठी. किंवा मॅरेज लाईन्स असतात त्याच्यामध्ये एक टाइम लाईन ठरलेला आहे, स्केल ठरलेला आहे, त्या स्केलनुसार आपण बघू शकतो. पण सिंपल रूल, गुरु, शुक्र आणि चंद्र हे 3 ग्रह जर हातामध्ये स्ट्रॉंग असतील तर तो कुठल्याही म्हणजे जातीपातीचा असेल, इव्हन कुठल्याही कंट्री मधला असेल तरी त्याचं मॅरेज हे परफेक्ट टाइम मध्ये होतं. त्यामुळे हे 3 ग्रह स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. मग ते 3 चांगले असतील आणि छोटीशी जरी मॅरेज लाईन असेल तर त्याचं टायमिंग काढणं खूप सोपं पडतं. आता याच्या उलट झालं की जे शनी आहे, मंगळ आहे, बुध इव्हन ते जर स्ट्रॉंग असतील तर ज्या टाइम मध्ये मॅरेज लाईन लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जनरली लेट होतं. सो टाइम स्केल डेफिनेटली असतो आणि त्याच्यावरनं समजू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीने हात दाखवल्यावर जनरली या व्यक्तीचं मॅरेज लेट होईल किंवा लवकर होईल हे समजतं. आणि ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषचा आधार घेतला तर त्याच्यामध्ये खूप चांगलं परफेक्शन येतं. ज्योतिषमध्ये दशा अंतर्दशा नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये आपण टाइम लाईन करू शकतो की कुठल्या टाइम लाईन मध्ये एक्झॅक्ट होऊ शकतो. अच्छा, मग ह्यावर आपण काही बेसिक उपाय पण करू शकतो का? म्हणजे जेव्हा आपल्याला दिसतंय की ह्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हातामध्ये रिलेशनशिपमध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता आहे, मग त्यावेळी आपण काही उपाय सुचवू शकतो का? याच्यामध्ये मी परत ज्योतिषचा थोडासा आधार घेईन. पत्रिकेमध्ये एक पॉइंट असतो, फोकल पॉइंट, त्याला आम्ही म्हणतो उपपदा लग्न. तो दाखवतो की तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल. म्हणजे लिटरली एखाद्याची पत्रिका पाहून त्याचा लाईफ पार्टनर कसा असेल, तो कसा दिसेल, त्याचे स्वभावाचे काय काय वैशिष्ट्य असतील, चांगली वाईट दोन्ही, हे आपल्याला समजू शकतं. कशातून समजू शकतो? ज्योतिष म्हणजे पत्रिकेतनं. त्याच्यामध्ये एक पॉइंट असतो त्याला उपपदा लग्न. आणि ते उपपदा लग्नावरनं समजतं की हाऊ इज युअर लाईफ पार्टनर. आता ह्याच्यामध्ये उपपदा लग्न हे एक राशी असते आणि त्या राशीचा एक स्वामी असतो. सो उपपदा लग्नाशी रिलेटेड एक उपवास सांगितला जातो, फास्टिंग साध्या भाषेत म्हणतो. आता 7 दिवस असतात, त्यामुळे 7 दिवसापैकी एका दिवसाचं फास्टिंग आपण करू शकतो. ते कुठल्या दिवशी फास्टिंग करायचं हे त्याच्या पत्रिकेमध्ये उपपदा लग्नावर कुठल्या ग्रहांचा कंट्रोल आहे त्याच्यावर ठरतं. सो उपवास म्हणजे फास्टिंग करणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे मॅरेज लाईफ ठीक करण्यासाठी. पण तो कुठल्या दिवशी करायचा हे आपल्याला पत्रिकेतून कळेल. काही लोक असं विचारतात की उपवास करून आमचं मॅरेज लाईफ कसं ठीक होईल, असं विचारू शकतो. तर तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप डीप मिनिंग आहे. जसं तुम्ही जर काही खाल्लं नाही तर तुमच्या बॉडीतनं टॉक्सिन्स बाहेर पडायला लागतात. बरोबर. 7 दिवस उपवास केला, 10 दिवस. तसं एका ठराविक वाराच्या दिवशी जे तुमचा उपपदा लग्नाशी कनेक्टेड आहे, तुम्ही उपवास केला तर मनातली पॉइझन्स बाहेर पडायला लागतात. सो तुम्ही लॉंग टाइम जेव्हा त्याच ठराविक दिवशी करता तेव्हा युअर अप्रोच, युअर परसेप्शन टुवर्ड्स युअर लाईफ पार्टनर बिकम्स पॉझिटिव्ह. मनातले तर कधी कधी उपवास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा भांडणं वाढतात आणि नंतर ती कमी व्हायला लागतात. तर त्याच्यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग वाढायला सुरुवात होते. म्हणून हा सिंपल उपाय जो कुणीही करू शकतं तो आहे. मग त्याच्यामध्ये उपपदा लग्न वर कंट्रोल करणारे प्लॅनेट्स म्हणजे जसं गुरु आहे, शुक्र आहे, त्यांची शक्ती वाढवणं काही विशिष्ट उपाय नाही. त्याच्यामध्ये या गोष्टी होऊ शकतात. पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक दृढ कर्म, एक अदृढ आणि एक दृढादृढ. 3 कर्म असतात, 3 प्रकारचे. म्हणजे 3 प्रकारची इंटरप्रिटेशन असतात. काही गोष्टी आहेत त्या चेंज होत नाही, त्यावेळेस मला सांगायला लागतं क्लायंटला की हे तू ऍक्सेप्ट कर आणि मूव्ह ऑन हो. काही याच्यामध्ये दृढ अदृढ म्हणजे काही चेंज होऊ शकतं, त्याच्यामध्ये रेमेडीज काम करतात. आणि अदृढ म्हणजे डेफिनेटली चेंज होतं, टाइम नुसार ते चेंज होतं. सो पहिल्यांदा पत्रिका आल्यानंतर आम्हाला हे ठरवायला लागतं की हे दृढ कर्म आहे का, दृढादृढ किंवा अदृढ कर्म. त्याच्यावर आपल्याला त्याला तसं समजावून सांगायला येतं की काय होणार आहे. उपाय देताना सुद्धा तेवढी सेन्सिटिव्हिटी ठेवली पाहिजे. उगाच एखाद्याला उपाय देण्यात पॉईंट नाही. कधी कधी तुम्हाला सांगायला लागतं की हे नाही वर्कआउट होणार, असं स्पष्ट सांगावं लागतं. बरोबर. आता आपण बरेचसे तर मुद्दे तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला समजवलेत. पण कधी कधी आम्ही असं बघितलंय किंवा आम्हाला आता बरेच प्रश्न वगैरे येतात, त्यामध्ये आम्हाला विचारलं जातं की माझ्या हातावर ही पर्टिक्युलर चिन्ह आहे, हा स्टार आहे किंवा इथे तीळ आहे, इथे ट्रायंगल आलेला आहे. तर ह्या जे काही सायन्स किंवा जे काही लेटर्स वगैरे आपण बघतो आपल्या हातामध्ये, तर ते काही दर्शवतात का? आणि
असंही असं कुठेतरी असं फोल्ड केला हात की किती मुलं होणार आणि काय असेही काही, तर त्याबद्दल काय सांगायचं? पहिली गोष्ट तर जी चिन्ह असतात ती चिन्ह म्हणजे 4-5 चिन्ह मी सांगतो तशी हो. पुष्कळ आहेत. त्रिकोण चिन्ह आहे, चौकोन चिन्ह आहे, गोल आहे किंवा कधी कधी फुलीचं चिन्ह आहे. ही चिन्ह या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलाय की ती प्रतिकात्मक आहे. अच्छा, कशाचं तरी प्रतीक आहे. सो उदाहरणार्थ जर ट्रायंगल तुम्ही बघितलं तर आपल्या वैदिक ज्योतिषमध्ये ट्रायंगल जेव्हा उलटा होतो तेव्हा तो देवी शक्ती दाखवतो. तर शक्ती म्हणजे कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस. तर समजा एखाद्याच्या गुरुच्या उंचवट्यावर ट्रायंगल असेल, दॅट मीन्स त्या गुरु ग्रहाशी संबंधित काही शक्ती म्हणजे विजडम, स्पिरिच्युअलिटी, लीडिंग, लोकांना लीड करण्याची क्षमता, लिहिण्याची क्षमता, पुस्तकं लिहिणं, हे त्या माणसामध्ये नॅचरली ॲज अ गिफ्ट येणं. कारण ज्योतिष हे पास्ट लाईफवर बिलीव्ह करतं. सो तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यात, त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून या जन्मात तुम्हाला ह्या क्वालिटीज आल्यात. आता तुम्ही त्या वापरता कशा हे रेषांवरनं ठरेल, पण त्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत हे चिन्हांनी दर्शवलं जातं. म्हणून ही चिन्ह जी आहेत ती स्पेसिफिकली त्या माउंटवर म्हणजे त्या उंचवट्यावर असायला पाहिजे. आता काही वेळेस असं होतं की हातामध्ये खूप साऱ्या रेषा आहेत आणि सगळ्या रेषांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला चौकोन, त्रिकोण आणि सगळे कोण दिसतात. असं तर हो, बरोबर. जसं काही आपण ढगांकडे बघतो तर आपल्याला वेगवेगळे आणि ते प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसतात. सो असं जेव्हा रेषांच्या माध्यमातून असे त्रिकोण, चौकोन होतात त्याला फारसा काही सिग्निफिकन्स नाहीये, त्याच्यामध्ये वेटेज नाही. पण जेव्हा सेपरेटली होतं तेव्हा प्रत्येक चिन्ह काहीतरी त्या उंचवट्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करतं. फॉर एक्झाम्पल चौकोन. आता तुम्ही लक्षात घ्या, चौकोन हा प्रत्येक गोष्ट त्याचे कोण परफेक्ट असतात. सो एक शब्द आला परफेक्शन. सो आता हा चौकोन जर एखाद्याच्या शुक्राच्या उंचवट्यावर असेल तर परफेक्शन इन रिलेशनशिप, बिकॉज व्हीनस इंडिकेट्स रिलेशनशिप, असा अर्थ त्याचा काढला जाऊ शकतो. स्क्वेअर इंडिकेट्स परफेक्शन, बिकॉज कोण स्क्वेअरचे कोण परफेक्ट असतात म्हणून तर त्याला स्क्वेअर म्हणतात. तर स्क्वेअर इंडिकेट परफेक्शन, दॅट्स वाय द पर्सन इज परफेक्ट इन हिज रिलेशनशिप. त्यामुळे चौकोन असेल तर बऱ्याच वेळा रिलेशनशिप मध्ये तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची क्षमता त्याच्यात येते. आता हा चौकोन जर सूर्य ग्रहावर असेल तर सन इंडिकेट्स रिसोर्सफुलनेस. सो ही इज लकी. त्याच्याकडे रिसोर्सफुलनेस इतके परफेक्टली आहेत की त्याला गरजच नाहीये जगाची, त्याच्याकडे सगळं ऑलरेडी अवेलेबल आहे. सो चौकोन जर कुठेही आला तरी इट इंडिकेट्स परफेक्शन अँड प्रोटेक्शन रिगार्डिंग दॅट प्लॅनेट. त्यामुळे हे उंचवटे वरच असायला पाहिजे. आता राहायला दुसरा प्रश्न ABCD वगैरे, तर आता बरेच लोक म्हणतात क्रॉस साईन किंवा हे साईन. खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर असा A साईन म्हणजे मला तर वैयक्तिक लेवलला हे काही पटत नाही. कारण अनेक रेषांच्या कॉम्बिनेशन मधनं तुम्हाला A दिसला तर मला तिथं Z पण दिसू शकतो, M दिसला तर W पण दिसू शकतो. सो मे बी हे एखाद्याला ऑफेंड होऊ शकतं पामिस्टला, पण मी एवढंच म्हणेन की माझ्या अनुभवामध्ये मला हे काही वर्क होताना दिसत नाही. सो मी माझ्या पुरतं मर्यादित ठेवेन की मला हे काही फारसं पटत नाही. ABCD वगैरे असे सायन्स मी काही ते आयडेंटिफाय नाही करू शकलो किंवा ते वर्किंग झालेले मला काही सापडले नाही. तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो संततीबद्दल, मुलं बाळांच्या बद्दल, तर असतात इथं रेषा म्हणजे करंगडीच्या खालच्या बाजूला ज्या उभ्या रेषा असतात त्या संतती रेषा म्हणून. पण तुम्हाला ना अनेक हात बघितल्यानंतर त्याचा ऍक्च्युअल अनुभव येतो की तुम्ही कुठल्या रेषेला किती संतती आहेत किंवा नाहीत हे समजून घेऊ शकता. सो अशा याच्यामध्ये मी स्वतः पर्सनली ज्योतिषचा याच्यामध्ये ऍड करतो. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप सारे नियम आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे संतती आयडेंटिफाय करू शकतात. संततीचं सुख कसं मिळेल, तुमच्या बरोबर त्यांचं रिलेशनशिप कसं राहील, भविष्य काळात कसं राहील, त्यांची प्रगती होताना तुम्ही बघू शकणार का, हे सगळं ज्योतिषमधनं समजू शकतं. सो त्या प्रश्नापुरतं मी जास्त हस्तरेषांच्या ऐवजी ज्योतिषला महत्व डेफिनेटली देतो. ऑन द अदर हँड कुठल्याही हातामध्ये एक जनरलाइज सांगायचं झालं तर मून म्हणजे चंद्र इंडिकेट्स मदरहुड, म्हणजे आई बनण्याची शक्ती. सो एखाद्या स्त्री, कारण त्या स्त्रीचाच हात असायला पाहिजे, तिच्या हातामध्ये चंद्राचा उंचवटा आणि गुरुचा उंचवटा. गुरु इज लाईक ब्लेसिंग्स फ्रॉम द पास्ट लाईफ टू हॅव द हॅपीनेस ऑफ चिल्ड्रन. सो चंद्र आणि गुरु हे दोन्ही उंचवटे
ॲव्हरेजली चांगले असतील तर त्या माणसाला संतती योग चांगला असतो, त्याची संतती त्याला सपोर्ट करते आणि त्याला संतती होते. मंगळ, शनी आणि शुक्र ग्रह हे जर बिघडले असतील तर समहाव संतती योगामध्ये अडथळे येतात. बट ऑब्व्हियसली जसं मी म्हटलं की ज्योतिषचा आधार घेऊन मी हे इंटरप्रिटेशन असं एक कम्प्लीट करू. बरोबर. तर सर असे काही सांगाल का की पर्टिक्युलर व्यक्तीच्या पर्टिक्युलर जागेवर असं काही आयडेंटिफिकेशन मार्क किंवा काही चिन्ह किंवा काय असेल तर ते काय इंडिकेट करतं, असं तुमच्या एवढ्या अभ्यासातून तुम्ही मॅक्झिमम लोकांमध्ये असं काही बघितलंय, असं तुमचा काही अनुभव सांगाल का? चिन्ह तर वेगवेगळे आहेत. तीळ चिन्ह बरेच लोकांना हे होतं की तीळ असल्याने हातावर तीळ, काळा, तिळामध्ये पण प्रकार आहे, काळा आहे, पर्पल कलरचा आहे, रेड आहे, तो कुठं आहे ह्याच्यावर त्याचे बरेचसे इंटरप्रिटेशन ठरतात. पण तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला त्याचं सांगतो की जनरली स्क्वेअर साईन किंवा ट्रायंगल साईन हे बऱ्याच वेळा हातामध्ये आयडेंटिफाय होतं आणि ते ज्या उंचवट्यावर असतं त्याप्रमाणे त्याची इंटरप्रिटेशन बदलतात. उदाहरणार्थ आपण चंद्राचा उंचवटा घेऊ, त्याच्यामध्ये ट्रायंगल असेल तर जनरली चंद्रग्रह दाखवतो की तुमची क्रिएटिव्हिटी. सो ट्रायंगल असेल तर यू आर अ क्रिएटिव्ह पर्सन आणि तोच व्यक्ती विचारत असेल की मला काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये करायचं, इफ आय आयडेंटिफाय दॅट ट्रायंगल ऑन द मून आय विल से डेफिनेटली यू आर वर्किंग इन यू कॅन वर्क इन अ क्रिएटिव्ह फील्ड. सर आता हा कॉमन मॅनला एवढ्या सगळ्या डिटेलिंग कळत नाही किंवा सगळ्यांनाच हा एपिसोड बघितल्यानंतर एक बेसिक समज आपल्या हातामधून आपल्या भाग्याबद्दल किंवा आपल्या आयुष्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही कॉमन मॅनसाठी काय सांगाल? आता एक गोष्ट आहे की लगेच 30 मिनिटात तुम्हाला परफेक्ट पामिस्त होता येणार नाही, तरी पण काही बेसिक गोष्टी आहेत की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी करू शकता असं मी सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्याचा हातामध्ये हात घेतला की आपण शेक हँड करतो. शेक हँड करताना तुम्हाला असं जाणवलं की त्या माणसाचा हात एकदमच जणू काही त्याच्यामध्ये हाडच नाहीये, एकदम सॉफ्ट आहे आणि तो दाबल्यानंतर पूर्ण दाबला जातो. दॅट मीन्स द पर्सन इज व्हेरी लेझी. मोटिवेशनची गरज आहे आणि तो जर तुमचं काम करणार असेल तर तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागेल. इन द ऑपोजिट, तुम्ही हातात हात घेतला आणि तुम्हाला असं वाटलं की एक लाकडाचा असा भाग असल्यासारखा आहे की अजिबातच दबत नाहीये, म्हणजे लाईटला मेटल पीस, तर तुम्ही असं समजू शकता की समोरचा माणूस खूपच एनर्जेटिक आहे पण ऍट द सेम टाइम स्टबॉर्न आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला खूप कन्व्हिन्स करायला लागेल, पण वन्स कन्व्हिन्स्ड पुढचं काम तुमचं होऊन जाईल. आणि कधी कधी तुम्ही हात दाबल्यानंतर असं जाणवतं की खूप सॉफ्ट नाहीये, खूप हार्ड नाहीये, दॅट इज इलेस्टिक. सो त्याला आम्ही कन्सिस्टन्सी म्हणतो. तसं जर असेल तर द पर्सन इज व्हेरी मच सेन्सिबल. तुमचं काम जर योग्य असेल तर तो डेफिनेटली करेल. सो एका शेक हँड मधनं तुम्ही एक बेसिक अंडरस्टँडिंग करू शकता. दुसरं एक पॉईंट सांगतो की जेव्हा म्हणजे आता ही मला सवय लागली कारण मी प्रॅक्टिस करत असताना तुमच्या हातामध्ये 2 प्रकार असतात. एक तर तुमच्या बोटांची उंची आणि मग राहिलेला जो त्याला मी पाम म्हणतो त्याची उंची. तर ह्या दोन्ही उंचींचा खूप महत्वाचा एक पॉइंट राहतो. जेव्हा बोट जी असतात ही आउटस्टँडिंगली लांब असतात आणि त्या मनाने पाम छोटा असतो आणि बोट लांब असतात, त्यावेळेस जनरली तो माणूस क्रिटिक्स किंवा ज्याला आपण अनालिसिस किंवा ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म गोष्टी, किचकट गोष्टी, त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टेड असतो. ते क्रिएटिव्हली पण फार स्ट्रॉंग असतात. क्रिएटिव्हली पण स्ट्रॉंग असू शकतो. मग असं धरून चला की तुम्हाला एखादा माणूस एडिटिंगला ठेवायचा. आय नो एडिटिंग इज व्हेरी क्रिटिकल वर्क आणि खूपच त्याच्यामध्ये खोलात जावं लागतं आणि कटकटीचं काम आहे. सो ज्याचे फिंगर्स लॉंग आहेत ही नॅचरली वॉन्ट टू गो इन क्रिटिक्स. त्याला खूपच ते खोलात सूक्ष्म द्यायची आवड असते, एनर्जी त्याची मॅच होती आणि त्याच्याकडनं एडिटिंग खूप चांगलं आहे. एक जस्ट उदाहरण घेतलं. किंवा आपल्याला एखादा डॉक्टर हवाय आणि त्या डॉक्टरचे हात तुम्ही बघितले बाय चान्स आणि त्याची बोट लांब आहे, तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जातो, प्रत्येक प्रश्न विचारतो, तुम्ही काय जेवलात, किती वाजता उठलात, कुठे गेलेलात. डिटेलिंग इज कनेक्टेड विथ लॉंग फिंगर्स. बरोबर. आणि स्लोनेस, प्रत्येक गोष्ट ते निवांत घेतील, कुठली गडबड करणार. ह्याच्या उलट तुम्हाला असा काही हात दिसला की ज्याच्यामध्ये बोट खूप शॉर्ट आहे, आउटस्टँडिंगली शॉर्ट आहे, तर मग तुम्हाला असं समजू शकता की हा माणूस जो आहे ना तो सगळे डिसिजन इम्पल्सिव्ह घेणार, इन्स्पिरेशनने घेणार. अर्थात ते चुकतील असं नाही, पण त्याला लाईफ मध्ये खूप मोठ्या गोष्टी करायच्या, छोट्या ह्याच्यामध्ये तो जर फ्लॅट घ्यायला गेला तर तो म्हणेल मला 4 BHK पाहिजे किंवा बंगलो पाहिजे.
सर छोटी बोटं जी असतात ही नेहमी मोठं काम करण्यासाठी इन्स्पायर्ड असतात. तर आता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला ऍज अ मॅनेजर किंवा ऍज अ सेल्स टीमचा मुख्य ठेवायचा असेल तर तुम्ही शॉर्ट फिंगर्स वाला ठेवू शकता, कारण फील्ड वर्कवर ही माणसं मास्टर असतात. त्याला तुम्ही जर इकडे बसवलं आणि आता हे सगळं कर म्हणलं तर मग ते मे बी तिथं बोर होऊन जातील, कारण त्यांना चेंज इन ऍटमॉस्फिअर लागतं. सो हे झालं बोटांचं. अजून एक ह्याच्यामध्ये फॅक्टर आहे की कलर. जर तुम्ही आता ह्या लाईट मध्ये आपण हा फॉल्स कलर येईल, पण सूर्यप्रकाशात बघितलं तर 3 प्रकारचे कलर आपल्याला दिसतात. एक कलर मध्ये एकदम ब्राईट रेड असतो, म्हणजे हात बघितल्याच समजतो द पर्सन इज व्हेरी इंटेन्स. म्हणजे तो कुठलंही काम करणार आहे ना, तो पूर्ण टोकाच्या पर्यंत जाणार, कुठं मध्ये आधी थांबणार नाही. आणि कधी कधी तो एक्स्ट्रीमिस्ट पण होईल. तो तुम्हाला त्याला कुठल्या गोष्टीसाठी यूज करायचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एखादं प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे तर रेड हँडेड पर्सन इज व्हेरी गुड, कारण तो कुठली गोष्ट अर्धवट सोडत नाही, म्हणजे पूर्ण तो करणारच बाय हुक ऑर क्रूक. पण त्याचे निगेटिव्ह पॉइंट म्हणजे तो खूप अग्रेशननी काम करतो, त्याच्यामुळे तो त्याचा एक वीक पॉइंट होतो. समजा हात एकदम व्हाईटिश असेल, सो द पर्सन इज व्हेरी लेझी, पण ऍट द सेम टाइम तो कुठली गोष्ट अनालिटिकल करायची असेल की ज्याच्यामध्ये खूप वेळ आणि पेशन्स पाहिजे, तर तो व्हाईट कलर हँड असेल तो माणूस परफेक्टली करेल. आणि पिंक कलर इज अ आयडियल कन्सिडर्ड विच इज अ सेन्सिटिव्ह पर्सन. तो स्वतःला दोन्ही ह्याच्यामध्ये चेंज करू शकतो. हा एक तुम्ही फॅक्टर बघू शकता. आणि एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की फ्लेक्झिबिलिटी. माणूस अडॅप्टेबल किती आहे, परिस्थितीशी तो स्वतःला कसा जुळवून घेतो ते पण आपण बघू शकतो. मगाशी मी मागच्या पार्ट मध्ये मी सांगितलं तुम्हाला. बरोबर. अजून एक आहे तो म्हणजे टेक्स्चर ऑफ द स्किन. आता तुम्ही जर बघितलं, समजा जे नॉर्मल काम करणारे लोक असतात, म्हणजे जे रफ काम असतं, समजा कार्पेंटर रफ काम आहे ज्याच्यामध्ये हाताला लागू पण शकतं. जनरली ज्यांच्या हाताची स्किन खूप राठ असते ते लोक असं हार्डवर्क करण्यासाठी ते इझी असतं. सो आता असं म्हणाल की एखादा व्यक्ती खूप चांगल्या पोस्टवर आहे पण त्याचं स्किन ही राठ आहे, म्हणजे मग त्याने हार्डवर्क करायला पाहिजे का? तर नाही. इन शॉर्ट, द पर्सन इज नॉट व्हेरी सेन्सिटिव्ह टू ऍटमॉस्फिअर, म्हणजे त्यांना फरकच पडत नाही. सो जर तो व्यक्ती असा एखाद्या मोठ्या पदावर असेल तर इंडिपेंडंट डिसिजन घेऊ शकेल, दुसऱ्यांचा विचार नाही करणार. आणि रफ काम करायचं असेल तर ही इज अ परफेक्ट पर्सन फॉर डुईंग रफ वर्क. दुसरा असा हात असतो की तुम्ही बघितलं की काही लोकांच्या हाताला घाम येतो, पण आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काहींना लहानपणापासूनच येतो, ते फिजिओलॉजिकल आहे, त्याच्यामध्ये काही दोष धरायचा नाही. पण काही लोकांना असं आहे की जेव्हा एखादं मोठं काम किंवा आता इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा 4 लोकांसमोर परफॉर्म करायचं तेव्हा त्यांच्या हाताला घाम सुटतो. आपण ऐकतो ना घाम फुटला, हो, परीक्षेला पण घाम फुटला हाताला. दिस इज इंडिकेटिंग एन्झायटी. सो जेव्हा हाताला घाम फुटतो त्यावेळेस लक्षात येतं की तो फिजिओलॉजिकल नसेल, नॉर्मल नसेल, तर एन्झायटी हा त्या व्यक्तीचा मेन फॅक्टर आहे. आणि तिसरा म्हणजे नॉर्मल टेक्स्चर, जे खूप जाड पण नाहीये. आणि एक अजून एक टेक्स्चर असतं त्याला सिल्क स्किन म्हणतो आपण. सिल्क स्किन म्हणजे जणू काय त्या हातावरनं, म्हणजे त्या माणसाच्या हातावरनं बोट फिरवलं की असं वाटतं की सिल्कच्या कपड्यावरनं फिरवलं का काय, एवढं सॉफ्ट असतं. दीज आर व्हेरी इंट्युटिव्ह पर्सन. म्हणजे असे मी लोक बघितलेत की त्यांना समोरच्या माणसाशी बोलल्यानंतर त्याच्या मनात काय चाललंय हे पण ते तुम्हाला सांगू शकतात, कारण त्यांना ते इंट्युशन होतं. बिकॉज द स्किन इज लाईक युअर माइंड. द माइंड इज मॅपिंग, ऑब्झर्विंग स्मॉल थिंग्स अँड दे नोट डाऊन. आणि त्यांना मग समजू लागतं की तुमच्याशी इंटरॅक्शन करताना तुमचं काय मत आहे, तुमची बॉडी लँग्वेज ते कॅच करू शकतं. सो जर एखादा सायकोलॉजिस्ट असेल आणि त्याची स्किन जर सॉफ्ट असेल तर, किंवा काउन्सिलर असेल तर त्याचा इतका उपयोग होतो, कारण पेशंट जे सांगत नाहीये ते पण त्याला समजतं, जे बॉडी लँग्वेज मधनं त्यांना सांगायचं ते पण त्यांना समजतं. सो ते आहे. आणि एक हात असा आहे की जो ह्या सगळ्या कॅटेगरीत बसत नाही, त्याला आपण नॉर्मल स्किन टेक्स्चर म्हणतो, की जो सगळी काम करू शकतो. सो असे वेगवेगळ्या गोष्टी यूज करून एक सामान्य माणूस त्याचे चॉईसेस करण्यासाठी की तो कुणाशी इंटरॅक्ट होणार आहे हे ठरवू शकतो. मी असं म्हणत नाही की ज्याचा हात रेड हँड आहे त्याला तुम्ही निग्लेक्ट करून टाका किंवा त्याला कंडम करा, त्याला काम असं नाही म्हणायचं, किंवा ज्याचा रफ हात आहे.
फक्त तुम्हाला त्याची कल्पना आली तर हाऊ टू डील विथ हिम हे तुम्हाला पहिल्यांदाच समजलेलं आहे. सो पुढे होणारा गोंधळ तुम्ही टाळू शकतो. असं याचा वापर करू शकता. माणसाचे स्वभाव ॲटिट्यूड जाणून घेण्यासाठी हाताचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो. बट ऑब्व्हियसली भविष्य सांगण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा डीपर जावं लागेल. नक्कीच. थँक्यू सो मच सर. तुम्ही आम्हाला आजच्याही भागामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं आणि आमच्या प्रेक्षकांना जे काही आपले व्हिडिओ बघितलेत त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आणि वन्स अगेन धन्यवाद.